सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एकसर, उसगाव, व्याळेगाव येथून महिला मुंबई मंत्रालयापर्यंत पायी निघाल्यात। वाई तालुक्यात सुरू असलेल्या खदानी विरोधात हा मोर्चा आहे। बंद करा, बंद करा, गाडी क्रशर बंद करा, बंद करा, बंद करा, गाडी क्रशर बंद करा। वाई प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निषेध असो, वाई महसूल अधिकाऱ्यांचा निषेध करा, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा निषेध करा। या गावातील महिलांनी खदानीला विरोध केलाय, मात्र स्थानिक प्रशासन दखल देत नसल्यानं महिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे मंत्रालयावर जाऊन आपलं म्हणणं मांडावं यासाठी महिला निघाल्यात। आमचे प्रतिनिधी प्रसाद अटक यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं सरकार दरबारी पाठवण्याचा प्रयत्न केला। नमस्कार, मी वंदना पार्टे। मी राहणार पार्टेवाडी एकसर। आमच्या तिन्ही गावांच्या मधोमध एक क्रशर स्थापन झाला। ज्या वेळेला क्रशर स्थापन झाला त्याची एवढी धग आम्हाला माहीत नव्हती, काय होईल काय नाही। मग ब्लास्टिंग व्हायला लागलं तेव्हा मात्र खडबडून सगळे जागी झाले। आणि ब्लास्टिंग झाल्यानंतर जो उद्रेक होतो, भांडी पडणे, धुरळा उडणे, हा मोठा धुरळाचा खाकाना प्लस आवाज, मुलं घाबरायला लागली। मग हे कळालं की ह्याचं रौद्र रूप आपल्याला भविष्यात खूप वाईट होणार आहे। माझ्या तर एकदम नजरेसमोर आपले सातारला जाताना जो क्रशरचा भाग आहे त्याचीच आठवण आली एकदम, की हे रूप आपल्याला इथं आपल्या तिन्ही गावांच्या समोर होऊ शकतं। मग याच्यावरती काहीतरी उपाय केलाच पाहिजे। मग गावकरी जमले, गावकऱ्यांचा जमाव घेऊन आम्ही ह्या प्रश्नांची प्रश्न सोडवण्यास प्रयत्न केला। तेव्हा कळालं की नाही, हे मोठ्या मंत्र्याचं काम आहे। कुठल्या तरी अश्विनी सावंत ही त्याची चालक आहे आणि याच्यात प्रत्येक प्रशासन दबावाखाली काम करतोय आणि सगळे चुकीचे रिपोर्ट्स आम्हाला देतोय। ज्या वेळेला हे गावकऱ्यांना कळालं तर सगळ्यांची ततपप झाली की पुढं कोण, तर पुढं कोण, आम्ही नाही बाबा या फंद्यात पडणार। काही म्हणलं मग असं झालं तर भविष्य मुलांचं धोक्यात आहे। मग शेवटी माझ्याच 92 गटाच्या वाटेतून, म्हणजे शेतीच्याच याच्यातून तिने वाट केली होती। ती तिच्या क्रशरला क्रश वाहून नेण्यासाठी मोठा तिने रस्ता केला। मी मुंबईला जाऊन येऊन करते शेती, मला हे नंतर दसऱ्या दिवशी आले तेव्हा कळालं की तिनं माझ्या वावरातूनच ती वाट केली। मग मी गावकऱ्यांना सांगितलं मी हिच्या विरोधात बोलणार, तुम्हाला मला सहकार्य करायचं असलं करा किंवा नका करू। तेव्हा आमचं आंदोलन खऱ्या अर्थानं तिला आम्ही क्रशर बंदी करण्यास भाग पाडलं, तिला रस्त्यावरून क्रश नेण्यास बंदी आणली, प्लस तिला जे माझ्या पुतण्याने पाणी पुरवलं होतं ते सुद्धा आम्ही बंद केलं। आणि नंतर एक वर्षभर तिनं स्थगितीच केली, ती बंदच केला, म्हणजे याचा अर्थ तो बंदच झाला आमचा क्रशर। परंतु परत आता ह्या 1 तारखेपासून तिनं क्रशिंगला सुरुवात केली। ज्या वेळेला क्रशिंगला सुरुवात केली, आमच्या बायकांनी 4 महिने गस्त घातलेली साहेब, तिची खडी इकडून तिकडे न नेण्यासाठी। ती गस्त आमची, तिथं खरा आमचा लढा जिंकला त्यावेळेला। पण ज्या वेळेला परत क्रश चालू झालं तेव्हा मात्र लोकांची, आमच्या पोरांची डोकी फिरलीत। आता या प्रशासनाला करायचं काय, दाद तर देत नाही। आमचे स्थानिक आमदार मकरंद आबा पाटील यांच्याकडे 3-3 वेळा जाऊन त्यांनी आम्हाला काही सहकार्यच केलं नाही। सातारमध्ये जनता दरबार भरला होता। 7 महिला आम्ही विधवांना घेऊन गेलो तिथे की मॅडम आम्हाला चाकणकर, रुपाली चाकणकर या मॅडमला आम्ही तो हे दिला, अहवाल दिला की हे आमचा प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा। मागून डुड्डीचे काही लोक होती, डुड्डी आपले जिल्हा अधिकारी, लगेच त्यांना मागून सांगितलं की मॅडम आमदारांचा हात आहे याच्यात। मॅडमनी म्हणले तुमचे प्रश्न मी सोडवीन आणि तो कागद घेऊन लगेच मागे ठेवला, म्हणजे त्या कागदाची आमच्या दखल घेतली जाणार नाही। तेव्हाच आम्हाला कळालं। त्यानंतर जे आम्ही मागे हटलो तेव्हा मग म्हणजे तो एक अनुभव आम्हाला कळाला होता की याच्यात आम्हाला कोणीही दखल देणार नाही। शेवटी मुलांनी, आमच्या सर्व या युवा मुलांनी आमच्यावर 47 गुन्हे त्यांनी दाखल केलेत, खोटे गुन्हे आमच्या मुलांवर। आणि काहींच्या तर नोकऱ्या आता लागणार होत्या, भरतीला मुलं जाणार होती, पण या बाईच्या, सावंतबाईच्या खोट्यात गुन्ह्यांमुळे आमच्या मुलांचे करिअर बर्बाद झालेत। शेवटी आम्हाला मुलांना तो हे घ्यावाच लागला की आपण आंदोलनच करायचं। आता नाही आंदोलन केलं ना साहेब तर आपल्या ह्या लोकशाहीचा खून झाल्यासारखं होईल आणि इथं हुकुमशाही नक्कीच साजरी होणार आणि तिचा डामाडौलात ही नालायक लोक जे आहेत ना त्यांना साथ देणारी, त्या लोकांचं ते
अख्ख्या भारताला, आपल्या महाराष्ट्राला वाटोळ्याच्या मार्गाला लावतील. म्हणून शक्यतो आम्ही सुरुवात करतो या क्रांतीची की आपल्याला लोकशाही हवी आहे. आपल्याला इथे हुकुमशाही कुणाचीच नको, कुठल्याच आमदाराची नको. आणि अशा प्रकारे आम्ही आजचा 12वा दिवस आंदोलनाला गुरं, ढोरं, मेंढरं, शेरड्या घेऊन बाहेर पडलो. वर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व माघारी घेतले पाहिजेत. दुसरी मागणी आहे की आमचे तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकारी सर्व निलंबित झाले पाहिजेत, नाही तर त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत. आणि तिसरी मागणी आहे की आमचा खानपट्टा परवाना रद्द झाला पाहिजे. वाई तालुका सोडून इथपर्यंत आलेलो आहोत. आज रायगड तालुक्यात पोचलेलो आहोत खोपोली गावामध्ये. तर चालून चालून आमच्या पायांना फोड आलेले आहेत. काही महिला आजारी पडल्यात, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. तर आमच्या मागण्या आहेत अशा की आमच्या मुलांवरचे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघारी घेतले पाहिजेत. शासकीय अधिकारी, तहसीलदार मॅडम, पोलीस अधिकारी यांना सर्वांना निलंबित केलं पाहिजे किंवा त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत. मी एक क्रेशर बंद करण्यासाठी आतूनच प्रयत्न केले. हे काय होऊ शकत नाही, बरं करू शकत नाही ती. त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास झाला. वाई पोलीस स्टेशननं आम्हाला महिला मुलाबाळांना यांना प्रत्येक बारीला आले की हातमार करायचा, आम्हाला उचलायचं, पोलीस स्टेशनला न्यायचं, आमच्यावर गुन्हे दाखल केले. त्यातून आज 11 दिवस झाला आम्ही पायी चाललो आहे. आमच्या महिलांचं पाय सुजल्यात, कुणाला फोड आल्यात. एवढी आमची दशा केली तरी सरकार हे काय झोपलं आहे का, कळलं का? परत त्याच्यावर बहिणी तुम्ही मानता, बहिणींना तुम्ही भीक दिली आणि बहिणी आज तुम्ही रस्त्यावर काढला, ह्याचा विचार तुम्ही केला का? मग तुम्ही भाऊ कशाला पाहिजे? आम्हाला नाही पाहिजेत. आम्हाला तुम्ही भाऊ, आमचं ज्या ती आम्हाला हे करत नाही, सपोर्ट करत नाही, आमचं तुम्ही काय असाल ते तुम्ही मान्य करत नाही, त्यापेक्षा आम्हाला नकोच आहे ना. आमच्या ह्याच्यात असलं हे आम्ही करू, मरू, जगू, आमचं आम्ही चालत राहणार आहे ना. ह्याच्यावर राजकीय दबाव असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. एका महिलेला जर तुम्ही हे करत असाल, वरिष्ठ देत असाल आणि एवढ्या महिलांना तुम्ही हे करत असाल तर त्याच्या मागं हात असल्याशिवाय हे चालू शकत नाही. ह्याच्या मागं मंत्र्यांचा हात आहे. मकरन आबा, आज स्पष्ट मी बोलते, आबांचा हात यांच्या मागं आहे. त्याच्यामुळे हे एवढं आम्हाला हे प्रयत्न भोगायला लागलेलं आहे. 11 दिवस झाला आम्ही आज चालूया. आम्हाला जेवणाची सोय नाही रस्त्यानं, का आम्हाला काय नाही. ह्या पोलीस स्टेशनला ह्या काय ह्याच्यात नाही येतं, हे मला काय बोलायचं. खोपोलीमध्ये आम्हाला कुणी चहा दिला, कुणी आम्हाला बिस्किटं दिली, त्याच्यावर आम्ही दिवस काढत हितपावत आलूया. तरी अजून सरकारला जाग आलेली नाही. आता आम्ही महिलांनी तर सगळं रणशिंगच फुकलेलं आहे की सुट्टीच द्यायची नाही, भले प्रशासन आहे असो किंवा कुठला आमदार खासदार असो. आम्ही कुणाचीही गय केली जाणार नाही. आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार. मंत्रालयात दाद नाही भेटली तर आम्ही तिथं कसलंही, कुठल्याही आमच्या रागाला तुम्ही येण्यास भाग पाडू नका. कसलंही रौद्र रूप ह्या रागिनी घेतील हे तुम्हाला मी खरं सांगते. खूप वाईट घटना घडतील तिथे आल्यावर. याचा बांध तोडू नका तुम्ही रागाचा. खूप यांनी सोसले हो, अक्षरशः डोळ्यातून पाणी काढले त्यांनी. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणार याची खात्री आहे की नाही महिलांनो तुम्हाला? कोणीच हटणार नाही याच्यातून मागे. आम्ही फक्त तिथं मंत्रालयात जाऊन प्रत्येक मंत्र्याला दाखवणार आहे एक पेपर की हा खरा आहे की खोटा आहे. 1:15 वाजता बिराजदारांनी महिलांवर कसे गुन्हे दाखल केले. आमचा गाव तिथे जमला होता त्या पोलीस स्टेशनला. रात्रभर राहतो म्हटलो, आम्हाला लाडीगोडी करून म्हटले जा तुमच्यावर गुन्हे नाही दाखल होणार, तरी त्या बिराजदारानं कसे आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही काय असेच रस्त्यावर पडलोय का प्रशासनाला विचारायचंय किंवा मंत्र्यांना विचारायचंय? पदावर जे माणूस बसले ना त्या पदाधिकाऱ्याचा आम्ही म्हणतोय, कुणा एका नावाने आम्ही कुणाला घोषित केलेलं नाही. त्या पदाचा त्यांनी न्याय द्यावा. समाजाने त्यांना तिथे नेमणूक केलेली आहे. आम्हा सर्व महिलांनी तिथं, लाडक्या बहिणींनी त्यांची तिथं नेमणूक केलेली आहे. आणि जर त्या गोष्टीचा त्यांनी आदर केला नाही तर ही भाऊबीज आणि रक्षाबंधन ही निरर्थक ठरल. हे त्यांना आवर्जून या महिलांकडून सांगा. तुमच्या लाडक्या बहिणींचा कसलाही इथे फायदा होणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.